नमस्कार, मी देवहूती गांजापूरकर आणि तुम्ही पाहताय गल्ली ते दिल्ली. अंतरवली सराटी येथून मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने पायी निघालेत. त्यांचा पायी मोर्चा बुधवारी पुण्यात पोहोचलाय. ते उद्यापर्यंत मुंबईच्या वेशीवर पोहोचू शकतात. त्यांच्या सोबत हजारो मराठा कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले. मराठा आंदोलनाच्या निमित्ताने राज्यभरातून गाड्या, बैलगाड्यांसह अनेक आंदोलक नागरिक हे मुंबईच्या दिशेने येत आहेत. मनोज जरांगे यांच्या या आंदोलनामुळे मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ लागलाय. त्यामुळे या मोर्चाला प्रतिबंध घालण्यात यावा, सरकारने या मोर्चावर कडक कारवाई करावी अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टात केली आहे. यावेळी न्यायाधीशांनी गुणरत्न सदावर्ते आणि महाधिवक्ता रवींद्र सराफ यांचा युक्तिवाद ऐकून घेत असताना महत्त्वाचे निर्देश दिले. राज्य सरकारने रस्ता ब्लॉक होणार नाही याची येत्या काळात काळजी घ्यावी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बिघडणार नाही याची देखील जबाबदारी घ्यावी, असे निर्देश हायकोर्टाने सरकारला दिले. त्यासोबतच या प्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी जरांगे यांना नोटीस पाठवावी, मनोज जरांगेंना उच्च न्यायालयात हजर होण्याबाबत देखील नोटीस पाठवावी. आझाद मैदानात 5,000 पेक्षा जास्त नागरिक येऊ शकत नाहीत हे पण त्यांना कळवावे, असे आदेश कोर्टाने यावेळी दिलेत. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर योग्य ती कारवाई करण्यास तयार आहे अशी हमी महाधिवक्ता रवींद्र सराफ यांनी राज्य सरकारकडून हायकोर्टाला दिली.